आपल्याला आत्मा नमस्ते सर्वांना. तर मी आज माझं कॅन्डल रेकीचं एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर असं होत होतं की मी आणि शुभम नेहमी ट्रिप्सला जात होतो आणि प्रत्येक वेळेस आमची ट्रिप काही ना काही कारणांमुळे फसतच होती. म्हणजे कधी गेलं तर हे वेदर क्लायमेट चांगलं नाही मिळायचं, पाऊसच पडायचा कुठे गेलं तर, किंवा आम्ही खूप थकून जायचो, आजारी पडायचो, काही ना काही असेच एक्सपिरियन्स येत होते. सो प्रत्येक वेळेस असं वाटायचं की एवढे पैसे खर्च करून पण चांगला एक्सपिरियन्स. एक मिनिट म्यूट झालाय. म्यूट झालं का? ओ सॉरी, मी बोललेलं काहीच हो ऐकू नाही हो, आलं का? ऐकू आलं शेवटी ऐकू एकच आलं, हा. सेकंड. ओके. तर तसा एक्सपिरियन्स येतं. ऍक्च्युली आम्ही US मध्ये राहतो, तर खर्च पण खूप होतो फिरताना. सो ते नेहमीच तसं घडत होतं आणि आम्हाला भरपूर ट्रिप्स करायचे. आता इंडियाला यायचं आम्हाला वापस, तर ते होत होतं आमचं सारखं. सो मग मी कॅन्डल रेकी केली आणि 21 दिवसांचं सांगितलं होतं मॅडमनी, पण माझ्याकडे 17च कॅन्डल होते, तर मी फक्त 17 दिवस केलं कंटिन्युअस, ट्रिप्स चांगले जावेत म्हणून. सो ते कॅन्डल रेकी जेव्हा मी स्टार्ट केली, तेव्हा 5-6 दिवसानंतरच आमची एक ट्रिप होती. ती 2 दिवसाची होती, तर ती खूप एवढी छान झाली आणि इतकी मस्त झाली ना. म्हणजे असं वाटलं, अरे एवढे दिवस काहीच होत नव्हतं आणि फर्स्ट ट्रिप फक्त 5-6 दिवसातच एवढी छान झाली. आणि त्याच्या नेक्स्ट वीक परत 2 दिवसाची ट्रिप होती, ती पण एकदम मस्त छान झाली. आणि सगळे 17 कंप्लीट झाले आणि मग आमची एक वीकची ट्रिप होती आणि ती ट्रिप तर एवढी डेंजर होती की खूप जास्त आम्हाला कार ड्राईव्ह करणे वगैरे होतं. आणि ते असं सगळं वाळवंटाचा एरिया होता, खूप ऊन वगैरे, खूप वेदर म्हणजे एकदम हीट वगैरे असं हे होतं. सो ते खूप हे ऑब्विस होतं की आम्ही दमणार, खूप हे होणार, काय काय होईल, त्रास होणार, काय काय. पण काहीच झालं नाही, आम्हाला काहीच झालं नाही. इतकी छान आमची ट्रिप झाली. आम्ही घरी आल्यानंतर पण एवढं काही थकवा थोडासा जाणवणारच, एवढं झालं म्हणून. पण एवढं जसं वाटलं की अरे हे ट्रिप झाल्यानंतर तर आपण काय कसं होईल काय नाही काहीच सांगता येत नाही, बट तसं काहीच झालं नाही. सो तो पण एक एक्सपिरियन्स खूप चांगला आला. आणि सगळीकडे आम्हाला नेहमी काही ना काही वेदरचा पण त्रास यायचा, की पाऊसच पडला, सो कुठे जाताच येत नाही वगैरे, अशा पण गोष्टी व्हायच्या. पण तसं काहीच झालं नाही त्यानंतर. आणि त्याच्यानंतर अजून एक ट्रिप झाली 1 वीकची, ती पण खूप छान झाली. सो ते एक्सपिरियन्स मला आला की कॅन्डल रेकी झाल्यानंतर आमचे सर्व ट्रिप्स, एकूण एक ट्रिप्स खूप छान झाले. थँक्यू मॅम. किती फिरून थँक्यू. आहे ग श्वेता, किती फिरून घ्यायचं आहे म्हटलं तिकडे. हो, सगळं फिरून यायचं. इंडियाला परत यायचंच नाही म्हणून फिरून घेतोय. इंडियालाच राहायचं आता. खूप छान. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू रेकी. आणि श्वेता योगायोगाने आली हा आज, हो ना श्वेता? हो. नाही, माझ्या भावानी आणि बहिणीने सांगितलं होतं आज कॅन्डल रेकी आहे, कर अटेंड. मी म्हंटल आता माझ्याकडे कॅन्डलच नाहीये, मी कसं करू. ते म्हटले नाही तरी पण ये. आणि नेमकं झालं. आता सगळे प्रश्न विचारत होते, सो मला असं वाटलं माझं एक्सपिरियन्स सांगितलं त्यांना पण वाटेल की हा होते म्हणून. ऊर्जा काम करत असते, तुमचा हो. विश्वास, तुमची श्रद्धा, आणि तुम्ही किती छान ऊर्जेने त्या गोष्टी देता, तुमचा विचारांचा प्रभाव, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन आपल्या आयुष्यामधील हे जे अडथळे आहेत ते सहजतेने निघून जातात. ओके. जसं श्वेताला छान रिझल्ट आला, असाच आपल्या सगळ्यांना येणार आहे. फक्त आपल्याला काय गरज आहे तर नियमितपणे करायची. ओके. हो. खूप छान. अगदी. थँक्यू श्वेता. अचानक आली, थँक अचानक छान एक्सपिरियन्स शेअरिंग करून गेली. खूप छान. थँक्यू. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते. एक मला अनुभव सांगायचा आहे.